नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये संतू खंबडे आघाडीवरती आहे आणि त्यांच्यातला जो मताचा फरक आहे तो देखील मोठ्या प्रमाणात असेल, कारण नांदेड पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण हे यावेळेला पिछाडीवरती गेल्याचं आपण पाहतोय। कमलाकर बिराददार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कमलाकर, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? नांदेडमध्ये रवींद्र चव्हाण पोटनिवडणुकीत पिछाडीवर पडल्याचं दिसतंय। किती फरक आहे दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये? काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? नक्कीच बरोबर आहे। आता जे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि चौथ्या फेरीचा निकाल जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे। नांदेड लोकसभेचं जर बघितलं तर संतुकराव हंबर्डे 4771 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला चित्र समोर दिसतंय। तर लोहा, ज्या ठिकाणी सर्व महाराष्ट्राचं लक्ष बहीण भावाची लढाई याच्याकडे जर बघितलं, जवळपास प्रताप पाटील चिखलीकर जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत ते 6000 मतांनी आपल्याला आघाडीवर दिसत आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं तर हातगाव मतदारसंघामधून बाबूराव कोळीकर नियर अबाउट 12800 मतांची त्यांची आघाडी या ठिकाणी आपल्याला दिसते। तर नांदेड उत्तर मधून बालाजी कल्याणकर जे आहेत ते जवळपास 6500 मतांनी आघाडीवर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्याचबरोबर जर बघितलं 6व्या फेरी अंती पुन्हा एकदा जर बघितलं तर प्रताप पाटील चिखलीकर जे आहेत 12300, आता आलेला हा निकाल आहे 12300 नी प्रताप पाटील चिखलीकर जे आघाडीवर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।